आजच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाकडे जर पाहिलं तर दुसऱ्या पक्षातून फोडून आणायचे लोक आणि तेच उभा करायचे। म्हणजे ज्या काँग्रेसला तुम्ही विरोध करायचे, ज्या राष्ट्रवादीला तुम्ही विरोध करायचे, ते प्रस्थापित घराणेच आज तुमची उमेदवारी करत आहे। नगर दक्षिणचा जरी विचार केला जर भारतीय जनता पार्टीकडे अनेक निष्ठावान चेहरे होते। उदाहरणार्थ जर तुम्ही नगर दक्षिणचा जर विचार केला तर आगरकर असतील, राम शिंदे असतील, अनेक मोठे मोठे चेहरे होते। पण हे कुठंतरी असताना फक्त जी पक्ष प्रस्थापित घराणेशाही मोडीत काढण्याचा नारा देत आहे, तो नारा बाजूला ठेवून बाहेरच्या पक्षातून प्रस्थापितांनाच फोडून आपल्या पक्षात उमेदवारी द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीने लावलं आहे। त्याच्यामुळे कुठंतरी उच्च शिक्षित, चांगले शिकलेले, चांगले काम करणारे लोकांना तुम्ही उमेदवार आज मतदान करणं गरजेचं आहे। आज चांगले चेहरे आहेत अनेक, म्हणजे तुम्ही जर यादी पाहिली तर अनेक शिक्षित, उच्च शिक्षित असे चांगले लोक आहेत, त्याचाही विचार करणं मतदारांनी यावेळेस गरजेचं आहे। खेडकर साहेबांना कामाची जाण आहे, आय एस अधिकारी आहे, हुशार व्यक्तिमत्व आहे, हे योग्यच आहे। पण कुठंतरी हे मतदारांनी पाहणं गरजेचं आहे का आपल्याला चांगला उमेदवार देणं गरजेचं आहे, लोकांमधला उमेदवार देणं गरजेचं आहे, हे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीकडे काही चेहरे नव्हते का?